महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती, आपला मित्र शुभम याने गाडी घेतली होती BMW. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण दाखवतो सगळं डिटेलमध्ये. प्लस आपण देखील एक नवीन गाडी घेतोय. हो, बट एवढी अशी मोठी नाहीये. आपली गरिबाची लहान नाजूक गाडी घ्यायची आपल्याला. आणि ती कुठली घेतोय, काय घेतोय, जरा मी पण कन्फ्यूज आहे. सो बघूयात कसं कसं काय काय होतंय. तर कुठे बघा हो का, असलं पळवतो गाडी. हे भाई, कुठेही जाऊ नका, सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. सो गाईज, एकंदरीत अशी गाडी आहे. तुम्हाला सगळं मी आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. इथे जे दिसते पूर्ण कंट्रोल पॅनल आहेत. या इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर हा बघू शकता तुम्ही. इथून एवढा, आता मी 0.5 मध्ये काढतोय त्यामुळे तुम्हाला जास्त अंदाज येणार नाही. आणि इकडून एवढा टेकोमीटर आहे ज्याच्यामध्ये स्पीड वगैरे सगळा डिस्प्ले दिसतो आणि सगळं डिजिटल आहे. आणि इकडचं जे कंट्रोल पॅनल इथून मी सगळं बघा ऑपरेट करतोय. दिसतंय का, बिना टच करता हे इथून फक्त ऑपरेट करतोय. असं इथं बाकीची सगळी गोष्टी, बटन वगैरे आहेत, मीडिया, मॅप, नेव्हिगेशन, बॅक कंटिन्यू, या सगळ्या गोष्टी सोबत इथं बघू शकता. हे आपले गिअरबॉक्स आहेत जे ऑटोमॅटिक गाडीनं असतात ते. आणि साईडला इथं वेगवेगळे मोड आहे, स्पोर्ट, कम्फर्ट, इको प्रो. गाडी एवढी भारी इथं मस्तपैकी गर्लफ्रेंडला बसवायचं, आपण इकडे बसायचं, सनाट निघायचं एकदम डायरेक्ट. टॉर्क पण 500 न्यूटन मीटर, म्हणजे तुम्हाला कळतंय का, आपली जी स्क्वॉड होती तिचे 180च्या आसपासच होतं. तिचं डायरेक्ट 2 ते 3 पट माझं टर्बो इंजिन असून देखील लिटरली या गाडीमध्ये असं पाय जरी चमचे जरी झाला, सप्प दिशेने असली निघती गाडी. असं वाटतं की डायरेक्ट विमानात जर बसतो ना, विमान असं वर उडताना, तसा मला डायरेक्ट जर बसतो. मस्त इथे गर्लफ्रेंडला बसायचं, इथं आपण बसायचं, गाडी जायची, मस्त स्टेअरिंगवर हात ठेवायचा, ऍक्सिडेंट द्यायचं, वुंग लोणावळ्याला जायचं. जाता जाता तुम्हाला प्यायची इच्छा झाली तर मस्त पैकी इथं बघा, इथं आणि इथं दारू प्यायला ठेवायला, नाही का, दारूचा ग्लास पितात त्याला काय म्हणतात, पॅक भरतात तसा भरायचा आणि इथं ठेवायचा. इथं हे काय आहे, आय गेस सिगरेट लाईट करायचं वाटतं. नाही, सॉरी, चार्जर आहे. त्या आधीच्या BMW ला असायचं सिगरेट लाईट करायचं. हा बघा, दिसतो का आम्ही चौघ, ह्यातला जॅकेट घातलं ना त्याची गाडी. आणि हा मी दिसलो का इथं बघा, ओका दिसलो, कसला हसतोय बाई, विशेष नाही ना. हे ठेवून देतो इकडं साईडला. सो एकंदरीत अशी गाडी आहे. आता तुम्हाला एक्झॉस्ट ऐकायचं असेल तर एक्झॉस्ट ऐकवतो मी. आता गाडी स्पोर्ट मोडला टाकलेली आणि आता आवाज ऐका तुम्ही. आवाज आहे बुरबुर त्याचे गडगड आवाज येतोय ना. हा जो आवाज येतो का बॅकग्राऊंडला, धडधड. अरे आता बंद झाला, थांबा. हा, आता आला गडगड. हा जो गडगड आवाज येतो तो फटक आहेत. जे स्पोर्ट्स कारवाले जे कोणी असतील त्यांना माहिती असेल ते काय असतं नेमकं. गाडीची जो एअर क्रिएट होतो त्यातून जो फटाके फुटतात त्याचा गडगड आवाज आहे. तुम्हाला बाहेरून पण दाखवतो कसा आवाज येतो, गाडी पण दाखवतो बाहेरून. आवाज इकडे पण एक बस. भेंडी गाईज, आवाज ऐकू शकता. पोर्ट मोड ऍक्टिव्हेट केलेला आहे ना, आणि आता बघू शकता गाडी. आवाज ऐका, आवाज. भास्कर मित्रा, हे भास्कर ऐक. शपथ, इतक्यात कितीला गेले, डायरेक्ट 150 क्रॉस मारले डायरेक्ट गाडीला. आत्ताच ती गाडी बघितली आणि आता जसं की तुम्हाला बोललो, आपल्याला पण कुठली तरी गाडी घ्यायची. सो आता आपण चाललेलो आहे, जरा 1-2 गाड्या बघू आणि त्यातली एखादी कुठली तरी सिलेक्ट करून ती पण घेऊन टाकू. बट आपली तेवढी काय असं मोठी घेणार नाही आहे, आपली गरिबाची छोटी कुठली तरी घ्यायची गाडी. सो आता आम्ही बघायला चाललेलो आहे गाडी. तिथं जर ती आवडली, 1-2-3 गाड्या बघणार, त्यातली जी आवडेल ती बुक करून मग घेऊन टाकू. सो आता आम्ही आलोय महिंद्राच्या शोरूमला, जिथं आपण बघणार आहे XUV 700, परत XUV 400 आणि थार. तर आता या 3 गाड्या बघूयात आपण, त्यापैकी कुठली आवडते बघू, त्यानंतर दुसरीकडे जाऊ. सो चला. इकडून मस्तपैकी आतून दिसते भारी. फ्रंट लुक दाखवतो तुम्हाला. आतून बघूयात काय वाटतं. अरे बापरे बाप, चांगली मोठी दिसते गाडी.
इथं मस्त कप होल्डर दिलेत. हे थोडंसं जरा बटन्स वगैरे थोडं जरा जुन्या गाड्यांसारखं दिसतंय. आणि आपला स्क्रीन हा पण थोडासा बारीक दिसतोय. बाकी इकडं आहे आता जी मला असं वाटतंय आर्मरेस्ट सीट्स वगैरे भारी, इंटेरियर पण भारी. फक्त ही सनरूफ थोडीशी मोठी पाहिजे होती ज्या करून मी बाहेर जाऊ शकतो. बट ती खूप बारीक आहे. पण जाऊ दे, सनरूफ नसलं तरी काय विषय नाही, कारण मी म्हणजे गाडी चालवायला असतो. सनरूफचा कधी वापरच होत नाही माझ्याकडून. बाकीचे लोक बसतात, मी तर कधी बसतच नाही सनरूफ. XUV700 आहे ना, आणि बेसिक मॉडेल दिसतंय. त्याचे टायर्स अलॉय व्हील पण नाही दिलेले. कलर भारी दिसतोय. हा आतून बघत हे ओपन करायचं भारी दिलं. अरे बापरे, स्पेस खूप दिलेला आहे गाडीमध्ये एकदम. बस स्पेस खूप भारी दिलेला आहे. हे लेडूस का दिलं आहे, काहीच मला आवडलं नाही. मे बी टॉप मॉडेलला वेगळं असेल. इथं स्पेस खूप मोठं दिलं आहे, पण हे लय डुस्कर आहे. हे बघ कसलं दिसतं XUV700. आणि एसीचं डॅशबोर्ड पण एवढं काही खास नाही. मला वाटतं XUV400चा भारी होता. हे बटणं थार सारखी दिलेली सेम. पेटीतली स्क्रीन वाटते समोरची. मागच्या साईडला पण जबरदस्त जागा दिलेली. स्पेस खूप आहे, बट सीट्स वगैरे XUV400चं जरा चांगलं वाटत होतं. हे जरा लेडूस काय वाटतं राखी कशी दिसते गाडी? काय प्रीमियम वाटत नाही एवढं, मे बी बेसिक नॉर्मल वाटतं. सनरूफ पण नाही तिथं टॉप. आणि त्यानंतर आम्ही अजून बऱ्याच गाड्या पाहिल्या. त्यामध्ये थार असेल, त्यानंतर आम्ही Hyundaiच्या शोरूमला गेलो. तिथं पण क्रेटा, सेल्टॉस ह्या बाकीच्या सर्व गाड्या पाहिल्या. आणि त्यातून मी खूप कन्फ्यूज झालो. सो तुम्हाला देखील कुठली चांगली गाडी माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सजेस्ट करू शकता. मी नक्की त्याच्यावर विचार करेन. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही गेलो छत्रपती संभाजीनगरला, ते पण आपल्या भावाच्या म्हणजे अक्षय अथरच्या सखी आणि सखाच्या ग्रँड ओपनिंगसाठी. तिथे गेल्यावर आदित्यची सेकंड डेला लग्नाची ॲनिव्हर्सरी पण होती. सो आम्ही ती पण खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केली. सो बघा. अक्षय अथरच्या सकाळच्या ओपनिंगसाठी. आणि जसं की तुम्ही बघू शकता इथे एवढा क्राऊड चालू आहे. बाकीचे लोक खाली थांबले आहेत आणि आम्ही इकडे वर एका रूमवर थांबलेलो आहे. आणि इकडं मागं बघू शकता सानिकाचा फोटोशूट चालू आहे, फेक कॅन्डिडेटवाला. आणि आम्ही इकडं फोटो काढतो. इकडं आमच्या वहिनी थांबल्यात. वहिनी आहे का? तू मध्ये मध्ये कशाला येतो? कुठेच जाते ना माझं. थांबा, तुमच्याकडे स्पेशल येतो. सो आम्हाला बराच वेळ झालेला आहे आणि थोडं फोटोशूट वगैरे त्यात बिझी असल्यामुळे काढायचं राहून गेला ब्लॉग. बट आता मी काढायला चालू केलेलं आहे. आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, लवकर आपण पण गाडी घेतोय. अँड इकडे सगळेजण गप्पा मस्करी 9:30 वाजलेले. आता आदित्यचं लग्नाची ॲनिव्हर्सरी पर्यंत. सो त्याचं पण आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. सो काय तुम्हाला थोडं डिस्कस करून सांगतो. थोडं बाहेर जातो इथल्या गप्प्यामध्ये. लव्ह यू. आणि हा तेरणा मला आशिक झालेला आहे. काय विषय मला? जी बघते माझी वाली तिला सांगतो, तिला फक्त बोलतो ती गोष्ट तिच्यासाठी. किती जणी बघतात मोहितसाठी? सांग बरं कमेंटमध्ये. जी बघते म्हणते मला, जीवर नाही विश्वास, मला असं ज्यावर विश्वास आहे. ज्या नाही एकासोबतच मी मोहित एवढा क्यूट झाला, तुम्ही बघू शकता. काय म्हणजे बस काय माझ्या ह्याच्यावरून काय आलंच असेल तर मला कमाल ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण मी कमिटेड एकासोबत आहे. ते पण सांगणार ना केवढं, किती वर्षापासून? खोटं बोलतोय ना? 28 वर्षापासून लावायला. 28 वर्षापासून. नाही चर्चा वेगळी होती. पण लॉयल्टीच्या बाबतीत आहे ग्रेट. बट आता सध्या तो सिंगल आहे. एनिवन इंटरेस्टेड? नाही मी कमिटेड आहे गाईज. मी सिंगल आहे, लग्न करायचं मला. तर दादा कसं फिरलं? गोल 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 फिरलं. काय झालं? आमचं कार्यक्रम
इकडे मोहित सांग खुशी. ॲक्च्युली आम्ही सेलिब्रेशन नाही करणार, थोडंसं मस्त सेलिब्रेशन करायचं आहे. पण जे आपण तिला मी प्रॉमिस केलेलं आहे 26 to 28 पूर्ण तिच्यासोबत थांबायचं, ते पहिलं कम्प्लीट करायचं आहे, मग गिफ्ट आणि मग सेलिब्रेशन सगळं. ठीक आहे. फर्स्ट अँड थँक्यू सो मच मला 1 वर्ष सहन केल्याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी बर्थडे Happy birthday to you. May God bless you. Happy birthday to you. As soon as possible. केक असा arrange केला आता. की तो खाण्यासारखा बिलकुल नाहीये. फक्त केक कापण्यासाठी आणलाय खास. आणि तुम्हाला वाटेल केक का नाही चालला मी, कारण की आता यावेळेला केक भेटणं आम्हाला केक पॉसिबल पॉसिबल नव्हतं. नव्हता, पण आम्ही एक म्हणून आम्ही केलेला आहे. उद्या आम्ही चांगला केक कट करणार आहोत. हो येस, परत करणार आहे उद्या. आजचा दिवस एवढं भारी त्याची ॲनिव्हर्सरी आहेच, बट आपला मराठा समाजाला आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी झोपेतून उठलो आणि लिटरली ती न्यूज बघून मी एवढं भारी वाटलं, काही विचारूच नका. म्हणजे नेक्स्ट लेवल डायरेक्ट मला काय होतं, मी जर पुण्यामध्ये असतो तर मी स्वतः माझ्या पैशाने सिस्टीम लावली असती एवढा मी, कारण जवळपास एक 70 वर्षाचा स्ट्रगल होता. त्यामध्ये पण 1980 साली अण्णाभाऊ पाटील यांनी त्यांचं बलिदान दिलं होतं. सो ती गोष्ट पण खूप म्हणजे तेव्हा त्याच्यानंतर जो आत्ता त्यांना फेस भेटला आहे मनोज दादा जरांगे पाटील. मी पण होतो आमच्या इथून ज्यावेळेस रॅली गेली, जवळपास मी संध्याकाळच्या दुपारी 3 वाजता तिथं जाऊन थांबलो होतो. ते 3 वाजता येणार होते. आम्ही पहाटेच्या 6पर्यंत तिथं थांबलो होतो. लिटरली 15 तास मी तिथं होतो आणि सगळ्यांना आम्ही वाटप वगैरे केलं आणि दादांना पण भेटलो तिथं. त्यांची गाडी गेली तिथून सोमटणे फाट्यापर्यंत त्यांच्यासोबत गेलो आणि then रिटर्न आलो. मला थोडीकडे असल्यामुळे मला मुंबईला जाता नाही आलं. मी उद्या मुंबईला जाणार होतो, म्हणजे आज इथूनच डायरेक्ट, बट त्याआधीच खुशखबरी आलेली आणि आरक्षण जाहीर झालेले. आय नो आत्ता तर मला काय म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज होणार नाही, कारण माझं शिक्षण पण झालेलं आहे आणि एज्युकेशन पण म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या. आता बिझनेसच चालू आहेत, सो जॉबचं पण काही नाही आहे. बट इन फ्युचर जे तुमचे आमचे लेकरं असतील त्यांना 100% याचा फायदा होणार आहे. आणि मी पण खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्यात आरक्षणासाठी. म्हणजे असतं ना की ही गोष्ट ट्राय करायची का नको, आरक्षण आहे त्यामुळं आपला नंबर लागायचा नाही, ह्या गोष्टीमुळे मी थोडं खचलेलो. बट आता ही न्यूज म्हणजे बापरे बाप खूप नेक्स्ट लेवल आहे. आणि आता बघू पुण्यात गेलो पण मी जल्लोष करणार म्हणजे करणार, 100% करणार. आणि आता सेलिब्रेशन वगैरे करून पुण्याला जाणार, मग बघू काय करायचं. अजून गो. नाही आपलंच आहे, काय विषय नाही. सगळ्यांनी आहे तसे फुटेज टाकले तर काय विषय नाही, कॉपीराईट नाही लागत. ओ माय गॉड. आता गाडीत मला काय बोलवते, कुठे माझा ब्लॉग आहे ना, गाडीत मला काय बोलवते, बोरिंग. आता बोला. आणि आता साधी का बोलते तिकडे माझा मित्र बोरिंग नाहीये बोलू. मी तेव्हा पण बोलले नव्हते, मी फक्त ऐकून घेतलं. हॅपी ॲनिव्हर्सरी. घडाला तरी मी तुलाच मिळवीन सो मच. कारण हे काय सगळं मी नाही केलेलं, इकडे जे सगळेजण आहेत मेन प्रत्येकाने याच्यामध्ये टोटल हेल्प केलेली आहे. ऋषा असेल, मोहित, मेन नरू, अव्या आणि सगळ्यात भारी सरप्राईज दिलं चिकू आणि राहुलनी नेहाला, कारण तिला वाटलं ते येणार नाही, तर तिकडे शॉपवर असतील. सो ते माझं सरप्राईज होतं. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. रोहितला पण जायचं होतं, पण मी काय जास्त बोललो नाही, पण तो थांबला. त्याला मनापासून थांबव, त्या तोंडाकडे घे. त्याला वाटलं की थांबवलं, पण आहे ना पहिली अॅनिव्हर्सरी. मी फक्त एवढं म्हणलं नको जाऊ दे, पहिली आहे माझी.
थांबला. थँक्यू सो मच सगळ्यांना आणि धन्यवाद. बस तुम्हाला पण थँक्यू.